अरे झेंडावाला राहू दे चला हळूहळू हात वर कर रे. भारत माता की भारत माता की हात रम पुढे जमा पुढे एक मिनिट आता बस. आणि कायद्यामध्ये तरतूद काय सांगते की प्रत्येक तरतूद प्रत्येक आदिवासी बांधवासाठी लागू केलेली आहे. परंतु आपला समज असा आहे की नाही, जो निधी तो ती खर्च केला जातो, तो निधी आम्हाला काय होतो. निधी हा आपण पर माणूस येतो निधी. आपला पैसा कायदा हा सगळ्यांसाठी लागू आहे. आपला मतदार जो आहे त्या मतदाराच्या पर माणसाप्रमाणे आपला निधी येतो. त्या निधीचं वितरण आपल्या ग्रामपंचायत स्तरावर होतं. तर त्याच्यासाठी आपल्याला आराखडा बनवला जातो. तर त्या आराखड्यासाठी तुमची उपस्थिती गरजेची आहे. जसं पैसा कायदा अंमलबजावणी आपण काय म्हणतो, व्यवस्थित अंमलबजावणी. आता सगळे आपले सन्माननीय सदस्य आहेत, ग्रामसेवक आहेत, तर आपल्याला फक्त हा एवढा शब्द माहित आहे की बाबा जो पैसा निधी येतो त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाही. तर अंमलबजावणी काय, ह्या अंमलबजावणी या शब्दामध्ये एवढं मोठं वजन आहे की अंमलबजावणी करण्यासाठी तुम्हाला आधी ग्रामसभेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहणं गरजेचं आहे. तर त्या आलेल्या निधीची अंमलबजावणी तुम्हीच करणार आहे.